घरी काय झालं असेल काय माहित, आपल्याला पटकन पोहोचायला. नमा अगं कळतंय मला, तुला त्या मुलाला नाही भेटायचंय कारण तुझं युवराजवर प्रेम आहे. पण हा युवराज सुद्धा काही बोलत नाहीये ना, गप्पच आहे तो हो सुद्धा म्हणत नाही आणि नाही सुद्धा म्हणत नाही. बरं आपण विचारूया त्याला उत्तर द्यावंच लागेल. पण आता पहिले घरी जाऊन तुला सगळ्यांना खरं काय ते सांगावं लागेल. नमा असं घाबरून नाही हा चालणार. हे बघ आता तू त्या मुलाला नाही म्हणशील तर घरातले सगळे विचारतीलच ना कारण की तू का नाही म्हणतेस. हे बघ खरं काय ते सांगितलं नाहीस ना तर ते दुसरं स्थळ बघतील हा नमा. गैरसमज होण्यापेक्षा आपण खरं काय ते स्वतःहून सांगूया ना. आणि नमा माझ्यावर विश्वास ठेव, सगळ्यांच्या मनासारखं होईल ही जबाबदारी माझी. चल बाळा उशीर होतोय, चल 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 बस पटकन बस. नमाचंच युवराजवर प्रेम आहे आणि आदिती यांचं जुळून द्यायचं बघते. आदिती तू यांना सपोर्ट करून खूप मोठी चूक करतेस. मी पण बघतो यांचं लग्न कसं जुळतं ते. आमच्या नमाला आता स्वयंपाक उत्तम जमू लागलाय. ऐकून खूप छान वाटलं. पण आमच्या घरी स्वयंपाक करायला नोकर आहेत. तुमच्या नमाला काही करावं लागणार नाही. पण तिला स्वयंपाकाची आवड आहे ना हे ऐकून खूप बरं वाटलं. अहो पण जिचं इतकं कौतुक ऐकतोय ती नमा आहे कुठे आहे? हो रत्नाका. हो नमा येईल ना, आवरत होती ना, येईलच. काय म्हणजे पोरगी पळाली? नाना हळू बोल ना. काय म्हणाला तुम्ही? मुलगी पळून गेली? पळून नाही गेली काही, ती तिच्या रूम मध्ये नाहीये. नाने काय आहे म्हणजे हिला बघायला आलेत आणि हीच घरातून गायब? या देशमुखांच्या घरात एक गोष्ट सुद्धा धड घडेल ना तर शपथ. मिलिंद तू काही केलं नाहीयेस ना? नाही म्हणजे घर तोडण्यासाठी नवीन प्लॅन वगैरे नाहीये ना? मी काही केलेलं नाहीये. गुड. मग हा चांगला चान्स आहे. मी करू का तमाशा या सगळ्यांसमोर? प्रत्येक वेळेला तमाशा करायचा नसतो, कधीतरी तमाशा बघायचा असतो. काही बोलू नकोस, शांत बस. कुठे असणार? घरातच आहे ना. अहो पण आता तर तुम्ही सांगत होतात ना की ती तयार होतीये म्हणून, आणि आता तुम्हीच सांगतात की ती घरात नाहीये म्हणून. माफ करा, नाही म्हणजे काहीतरी गैरसमज झालाय. नहू घरातच आहे. मी पाहतो आणि तिला आणतो. सखा हा तो वर पाहुण्यांना चहा दे. नाही चहा घ्या, काही चहा नाश्ता वगैरे नकोय. मुलीला बोलवा पटकन. काय ग खरंच मुलगी पळून गेली का? अरे नाना पोर कुठेच दिसत नाहीये. बापू अरे खरंच पळून गेली का आपली नमा? अरे चल बस स्टँडवर जाऊन पाहूया. बापू अरे तिच्या कॉलेजच्या मैत्रिणीने फोन केला का? अरे तिकडे गेली असेल तर काय चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली का? नाही मी पिक्चर मध्ये बघितलंय पोरी पळून जायच्या अगोदर असे शेवटचे शब्द काय लिहून ठेवतात. अरे नाना काय बोलतोस तू हे? तुला आता मी हात जोडतो बाबा, असं काही बोलू नको. जीवाला एक तर घोरला झालाय माझ्या. अहो सगळीकडे शोधलो कुठेच नाहीये पोर. अरे अंगणात शोधलं, सगळ्या घराच्या आवारात शोधलं, नाही रे ती. ताई पोरीच्या मनातच नव्हतं स्थळ बघण्याचं. आपलंच चुकलं, आपण उगाच घाई केली. अगं पण तीच तयार झाली ना,
आपल्याला काय माहिती अशी कुठेतरी निघून जाणार आहे म्हणून. कुठे जाणार आहे ती? घरातच असेल कुठेतरी, कुठेच नाही जाणार ती. रत्नाक्का, हो सगळीकडे शोधलं ना आपण. हो ना, मी पण न विसरता सगळीकडे बघितलं, कुठेच नाहीये ती. अरे गच्चीवर पाहिलं नाही ना आपण. ए चला लवकर, जीवाचं काही बरं वाईट करायच्या अगोदर गेलं पाहिजे आपण. उडी बिडी मारली तर चला. काय बोलतोय नाना? तुझ्या जीबीला काही हाड? रत्नाक्का, मी फक्त अंदाज व्यक्त केला. चला गच्चीवर असेल तर चला चला लवकर, चला. कधी येणार आहे मुलगी? कधीची वाट पाहतोय आम्ही. किती वेळ लावताय? नक्की घरात आहे ना मुलगी? मी बोलतो त्यांच्याशी. तात्या, अहो किती वेळ? अहो केव्हाच थांबलोय आम्ही. कुठे आहे मुलगी? अहो पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये पाहुणे येण्याआधी मुलगी तयार असते, पण इथे सगळे मुलीलाच शोधतायत. अहो आमची रमा अगदी साधी आहे हो. अहो कालच सांगितलं पोरीला की उद्या पाहुणे येणारे बघायला. अहो घाबरली असेल होती. म्हणून काय कोणाला काही न सांगता कुठेतरी निघून जायचं आणि आम्हाला घरात असं बसवून जायचं? ते काही नाही, बराच वेळ झालाय. चला हो, निघूयात आपण. हो चल. अहो असं नका म्हणू. अहो येतीलच ते इतक्यात. नाही तात्या, माफ करा. आता आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही. ज्या घरातली मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाआधी कुणालाही न सांगता कुठेतरी जात असेल, तिला आता आम्हाला पाहायचीच इच्छा नाहीये. अहो आमच्या देशमुखांच्या घरात आजपर्यंत कधी असं घडलेलं नाही आहे. आमच्या संस्कारांवर विश्वास आहे. अहो येईल ते. आमच्या घरी आलेले पाहुणे असे रागवून गेलेले आम्हाला नाही आवडत. आणि अहो नमा ही अशी पळून जाणाऱ्यांपैकी मुलगी नाही आहे. आडवी आहे आणि घाबरली असेल ती. येईलच ती तर घरातच असणार कुठेतरी. मुलीची अजून किती बाजू सांभाळून घेणार आहात तुम्ही? अहो सांभाळून जरा. किती वागताय सज्जावरून? उतरा उतरा बरं खाली उतरा. काय करताय तुम्ही हे? अगं पाहत होतो, उडी मारून खाली पडली काय आपली नमा? हे नाना, जरा बरे विचार कर ना. नाहीतर काय, एकतर आधीच इथे पोर सापडत नाही, त्यात तुम्ही घाबरवताय. गप्प बसा ना जरा. नाना, आता तोंडातून एक शब्द जर काढला ना तर बघ. पोरगी इथेही नाहीये. अरे अख्खं घर पालथं घातलं, इथे कुठेच नाही पत्ता तिचा. म्हणजे ती घरातून निघून गेली काय? अहो नाना, हे बापू, आता नकारात्मक नाही बोलत आहे, जे आहे तेच बोलतोय. अहो इकडे आहात का तुम्ही सगळे? चला लवकर खाली. पाहुणे खूप अडकलेत. अहो निघालेत ते. पोरीचा कुठेच पत्ता नाही. आता पाहुण्यांसमोर नाचक्की होणार. काय सांगणार हो आपण त्यांना? आता एकदा नाव खराब झालं की पुन्हा नमाला स्थळ येणार नाही हो. तिचं लग्न कसं जुळणार? ए ताई, अगं असं काही होणार नाही. शांत हो बरं तू. हा, पण आता आहे ना खाली जाऊन हे सगळं तात्या आणि बयोला सांगायला हवं. आणि पाहुण्यांना काय सांगायचं ना ते पाहू आपण. तात्या बोलतील त्यांच्याशी. चला खाली जाऊ. चला बाई, चल लवकर. चल 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 लवकर. अक्का घे बाई पुढाकार. नमा अगं असं नको करूस. मी आहे ना. हे बघ, तुला फक्त खरं सांगायचंय की तुला या मुलाशी लग्न नाही करायचंय, कारण तुझं युवराजवर प्रेम. बाकी जे काही होईल ना ते मी सांभाळून घेईन. अगं नको काळजी करूस नमा. कोणी नाही रागावणार तुझ्यावर. मी बोलेन सगळ्यांशी. बस नको घाबरू सगळं. आणि असं घाबरून किती वेळ घराबाहेर बसणार आहेस तू? कधीतरी त्यांच्या समोर जावंच लागेल ना. आणि नमा ही सगळी आपली माणसं आहेत, घेतील समजून. चल ये 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 चल. चला, बराच वेळ झाला, निघूयात आपण. अहो असं नका करू. थांबा. होणे, जरा थांबा ना. थांबा? आता कशाला थांबा? आम्ही मुलगी बघायला आलो ना. कुठे आहे मुलगी? अहो भाऊ, अहो तुम्ही तरी समजून सांगा. तुम्ही किती वर्षापासून देशमुखांना ओळखता?
थोडा वेळ लागेल, मुलगी येईलच आता. वेळ द्या म्हणजे? अहो, मुलगी घरात नाही म्हणजे पळूनच गेली आहे आणि तिची लग्न करण्याची इच्छा नाही हे स्पष्ट दिसतंय. अशा मुलीला आम्हाला पाहायचंच नाहीये. चला हो. चला. अहो ऐका, अहो ऐका. बाळा कुठे गेली होतीस? अगं नमा, ये 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 बा, ये 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 बस याच्यावर. पाणी आण जरा. बस. तुमचा राग समजू शकतो मी, पण आता मुलगी आली आहे तर आपण बोलणं करू शकतो पुढचं. या 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 या. बसा. ते काय झालं, नमा जरा घाबरली होती म्हणून गोठ्यात जाऊन बसली होती ऐश्वर्याशी बोलत. आमची नमाना जरा लाजरी आहे, त्यात भीती पण वाटत होती तिला. अगं बाळा, त्यात काय घाबरायचं ग? माफ करा, एवढा वेळ खोळंबा झाला. मुलगी घरात नव्हती म्हणून राग आला मला. हरकत नाही, काय हरकत नाही. तुमची काही चूक नाही, आमच्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागली. आम्ही गोठ्यात बघितलंच नाही, आमच्या लक्षात आलं नाही की ह्या ऐश्वर्याशी बोलत असणार. ऐश्वर्या म्हणजे आमची म्हैस हो, अगदी जीवाभावाची, आमच्या कुटुंबाचाच भाग आहे असं समजा. अहो, आता पोरगी आलीच आहे, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. बयुआजी, ते नमाला काहीतरी सांगायचंय तुम्हा सगळ्यांना. नमा बाळा, बोल, काय बोलायचंय तुला? हा, तर मी काय म्हणतोय, आपलं सगळ्यांशी बोलणं होईलच, पण मुलांना जरा एकांतात बोलू द्यावं असं मला वाटतंय. नाही, मुलीच्या मनावरचं दडपण कमी होईल म्हणून म्हटलं. तुमची काही हरकत नसेल तर. हा, जा, दोघांनी एकमेकांशी बोलणं आवश्यक आहे, हरकत नाही ना. जा. नमा, जा बेटा. अगं, हे काय बोलतेस तू? अहो, ही अशा हातवारी काय करतेय? नाही, ही अशीच बोलते. अशीच म्हणजे तिला बोलता येत नाही? हो हो, ही एकच गोष्ट आमच्या मुलीत कमी आहे, पण बाकी ती खूप हुशार आहे. काय? अगोदर तुम्ही सांगितलं का नाही आम्हाला? मगाचपासून तिचं इतकं गुणगान चाललंय आणि जी महत्वाची गोष्ट तीच आम्हाला सांगितली नाही. मुद्दाम लपवलीत आमच्यापासून. हो हो, फसवलंय तुम्ही सगळ्यांनी. आणि ही मुलगी का घाबरली आहे? कुणालाही न सांगता गेली. तिला लग्न करायचं नव्हतं म्हणूनच ना? ही काय सांगते हिला लग्न करायचं नाहीये म्हणून? मुळात आम्हालाच हे लग्न मान्य नाहीये. देशमुखांचं एवढं नाव ऐकलं होतं, पण तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती. एक मिनिट बापू, नामाला बोलता येत नाही हे सांगितलेलं नव्हतं? नाही नाही तात्या, मी सांगितलं होतं ना. अहो, तुम्हाला सगळं सांगितलं होतं ना मी, आणि तुम्हाला माहिती पण होतं. नाही, तुम्हाला हेही सांगितलं होतं की कुठलंही स्थळ आलं तर आधी ही गोष्ट सांगा. अहो, आम्हाला वाटलं तुम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही हा विषय नाही काढला. नाही नाही, आम्हाला काहीच कल्पना नाही याची. नाही, अहो मी तुम्हाला सांगणारच होतो. कधी सांगणार होता? लग्न झाल्यावर? मुलगी खपत नसली की हे असा घरचे लपवून ठेवतात. अहो, काय बोलताय? आम्ही काही लपवलं नाही. नाही नाही, काही ऐकायचं नाही आम्हाला. हो हो, फसवलं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला.
चला निघूयात आपण. अहो नाही नाही जरा ऐकून तर घ्या. अहो थांबा. काय ऐकायचं नाही तुमचं? अहो थांबा. अहो थांबा. चला थांबा. अहो थांबा पाहुणे पाहुणे. आम्हाला बोलता येत नाही हे का नाही सांगितलं तुम्ही पाहुण्यांना? अहो तात्या, याआधी मुलीबद्दल 2-4 जणांना सांगितलं तर त्यांनी मुलगी बघायला नकार दिला. आता पुन्हा नकार येईल या भीतीमुळे मी काहीच बोललो नाही. मग वाटलं मुलीला प्रत्यक्ष पाहून तिचे संस्कार पाहून तिला बोलता येत नाही यावर नकार देणारच नाहीत. मग काय भीतीपोळी खोटं बोलणार तुम्ही? तुमच्यामुळे झालंय सगळं. तुमच्यामुळे अपमान झालाय ना, मला ऐकावं लागलं. तिची काय चूक आहे? तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं. हो काय झालं? नाही थांबले ताई, ते चिडले होते खूप. मला नाही वाटत आपलं ऐकून ते परत येतील आता. नको येऊ देत. हे असे विचार करणाऱ्या लोकांबरोबर आपल्याला नाही सोयरीक करायची. आणि तुम्ही ही अशी स्थळं घेऊन येऊ नका. नमाला फक्त बोलता येत नाही म्हणून नकार दिला त्यांनी. आमच्या नमाला फक्त बोलता येत नाही, पण आमची नमा अभ्यासात ऑफिसच्या कामामध्ये हुशार आहे. एक मीटिंग तिने स्वतः हँडल केली होती आणि फक्त एवढंच नाही, अख्खं घर सुद्धा ती सांभाळते. इतके सगळे गुण असताना तिला फक्त बोलता येत नाही म्हणून त्यांनी नकार दिला. आणि हे सगळं काही लपवायची गरज नाहीये. पुन्हा अशी स्थळं आणू नका तुम्ही. माझ्या बहिणीचा संसार कुठल्याही खोटेपणावर उभा राहणार नाही. काय कळलं का? बरोबर आहे तुमचं, पण असं केलं तरी कोणी तयार होणार नाही. अहो लोकांना एकदा मुलीमध्ये काही कमी आहे कळलं ना, तर मुलगी कशी आहे, घर कसं आहे हे नाही पाहत. अशाने स्थळ शोधायला खूप वेळ लागेल. हो काही गरज नाहीये. आणि निघा तुम्ही. आमच्या नमासाठी आम्ही स्थळ शोधून काढू. निघा. माफ करा तात्या, येतो मी. काही काळजी करू नको. तुझा भाऊ असताना तुला कसली चिंता करायची गरज नाही. तू माझी सर्वात लाडकी बहीण. तुझ्यासाठी मी उत्तम स्थळ शोधेन आणि तुझं लग्न लावून दे.